आपल्या समेत भास्करजी शिवले आहेत, तरुण आहेत आणि त्यांनी अनेक परीक्षा दिल्यात, वक्तृत्व स्पर्धा देखील महाराष्ट्रभर गाजवतात, हुशार आहेत। भास्कर भाऊ, काय सांगचाल या आरक्षणाच्या याच्यामध्ये? सर्वप्रथम मनोजदादा जरांगे पाटील क्रांती सूर्य खरं तर त्यांना म्हटलं जातं आणि ते अगदी खरं आहे की उपाशीपोटी आपण एक दिवस सुद्धा राहू शकत नाही। असंख्य वेळा आपल्या बांधवांसाठी या ठिकाणी त्यांनी आमरण उपोषण केलंय आणि लाखोच्या संख्येने मराठा बांधव आपले मुंबई या ठिकाणी आंदोलनासाठी गेलेले आहेत। आपल्या भागाला जाणं शक्य नाहीये, कामाचा व्याप असेल, वेगवेगळ्या गोष्टी असेल, पण त्यांना जी काही जेवणाची सोय असती ती रसद पुरवण्यासाठी आज खेड तालुक्यातील सगळे मराठा बांधव एकत्र आले। ओबीसी बांधव सुद्धा या ठिकाणी 18 पगड समाजातून आज हा शिदा खऱ्या अर्थाने या ठिकाणी जमा होतोय आणि तो जमा झालेला शिदा मुंबईला मराठा आंदोलनासाठी जातोय। सरकारला या मराठा बांधवांच्या वतीने आमचं एवढंच सांगणे की तुम्ही आमचं अन्न बंद करसाल, पाणी बंद करसाल, पण मराठ्यांची ताकद इतकी आहे की मुठभर मावळ्यांनी मिळून स्वराज्य स्थापन केलं होतं। हा आमचा इतिहास आहे। 150 वर्ष राज्य करणाऱ्या इंग्रजांना पळवून लावण्याचा आमचा इतिहास आहे आणि तो इतिहास आमच्या सुद्धा रक्तात आहे। म्हणून सरकारने कितीही आमचा छळ केला, 1 महिना नाही तर पुढचे 6 महिने सुद्धा आंदोलन सुरू राहिलं तर त्याला रसद पुरवण्याची ताकद ही आमच्या राहिलेल्या मराठ्यांमध्ये आहे आणि ही तर फक्त सुरुवात आहे। आंदोलन अंतिम टप्प्यात आहे। आरक्षण तर आम्ही 100% मिळवणारच आहे। त्या ठिकाणचे मनोजदादांनी ज्या प्रकारे सांगितले की काही मराठे त्या ठिकाणी थांबतील, काही गावाकडे थांबतील, ते कटाळले तर गावाकडचे तिकडे जातील। ही कंटिन्युटी आम्ही येणाऱ्या काळामध्ये नक्कीच ठेवू। खेड तालुक्यामधील सगळे मराठा बांधवांचं आम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मनापासूनचे आभार आणि धन्यवाद देतो। ही साथ तुम्ही आजपर्यंत या ठिकाणी मराठा बांधवांनी दाखवली। आरक्षण मिळेपर्यंत ही साथ आपल्या सगळ्यांना या ठिकाणी मनोजदादांची सोडायची नाहीये। याच साथीने आपण सगळेजण पुढे जाऊ आणि निश्चितपणे मराठा समाजाला आरक्षण मिळवल्याशिवाय आपण शांत बसणार नाही। धन्यवाद। या ठिकाणी पाहू शकता सभापती असेल, भास्करजी शिवले असेल आणि सर्वांची आपण आता या ठिकाणी मतं घेऊ शकत नाही कारण सर्वांची भावना हीच आहे। नक्कीच माझ्या निवेदक रुपेश वाळके या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून हे जे फुटेज आहे, हा जो लढा आहे महाराष्ट्र आरक्षणाचा, आम्ही दाखवण्याचा अनेक दिवसापासून प्रयत्न करतोय। नक्कीच व्हिडिओला खूप शेअर करा आणि सरकारपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे, संबंध महाराष्ट्रामध्ये गेला पाहिजे। आपल्या बरोबर एक ज्येष्ठ बाबा आहेत। बाबा, तुमचं काय म्हणणं आहे? अहो, सरकारच खोटारडे आहे। कारण मागच्या वेळेस ज्यावेळेस वाशीमध्ये आमचं आंदोलन गेलं दादांचं, दादा आमचे देव माणूस आहेत, त्यांचं आंदोलन गेल्यानंतर या तिन्ही पण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री खोटारडेपणाचं काही ना काहीतरी सांगतो। टीव्हीवर त्यांच्या तुम्ही रील सुद्धा पाहिले असतील। एक जण बोलतो ऐकू येत नाही, ऐकायला येत नाही, हळू बोला। एक जण बोलतो माईक चालू आहे, एक जण बोलतो आता आपल्याला काय फक्त बोलून मोकळवायचं। म्हणजे यांच्या अंगात रक्त एकदम गद्दारी म्हणजे भरून फासून भरली। मनोजदादांना फसवणं म्हणजे ते नरकात जाणं आहे त्यांच्यासाठी। आणि हा तळतळ त्यांना भोगावं लागणार। मनोजदादा साहेब, तुम्ही आगे बढो। नक्कीच आपण पाहिले या सर्व मराठा बांधवांच्या या ठिकाणी उद्गीत भावना आहेत। सर्वजण वैतागलेले आहेत आरक्षण नसल्यामुळे। संडास बंद केले, हॉटेल बंद केले आणि चहाची टपऱ्या वगैरे सगळ्या बंद केल्या। हे यांना पाप भोगावंच लागणार, 100% नरकात जाणार ते। बरोबर।